तुमची ही मुलं खाण्यापिण्यासाठी एवढी नाटक करतात का हो? आता एक आपल्या महिलांसाठी इतका मोठा प्रश्न पडलेला आहे की रोजच मुलांसाठी नवनवीन आणि हेल्दी आणि जे मुलांना आवडेल खायला अशी रेसिपी काय काय असेल. तर मी तुमचं काम खूप सोपं केलेलं आहे, कारण मी तुम्हाला आज एक छानशी रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि मी आज विहानसाठी म्हणजेच माझा मुलगा आहे 2 वर्षाचा, मी त्याच्यासाठी खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे. इथे मी घेतलेले आहे 1.5 वाटी तांदूळ. त्यानंतर मी त्यामध्ये 1 वाटी जी छोटी वाटी घेतली त्यामध्ये मी उडद डाळ टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडेसे पंपकिन सीड भिजवायला ठेवले. आता हे मी 4 तास भिजवून घेतलं, एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी वाटायला घेतलं हे 4 तासानंतर, त्यामध्ये मी 1 वाटी स्वच्छ धुतलेले पोहे घातलेले आहेत. हे छान स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. बघू शकता किती छान असं मी धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर त्याला 5-1 मिनटं आपल्याला थोडंसं पाणी टाकून भिजवायचं आहे. तोपर्यंत आपण हे बॅटर तयार करून घेऊ, ज्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजायला घातले होते. तुम्ही वेगवेगळं पण घालू शकता आणि जास्त काही वेळ लागत नाही. हे म्हणजे जास्त काही तामझाम करण्याची गरजच नाही आहे, कारण 4 तास भिजवणं. आणि तुम्ही बघा वाटल्यानंतर, आणि हे बॅटर मी रात्रभर बाहेर गॅसच्या ओट्यावर ठेवलेलं होतं. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे, त्यामुळे त्याला असं जाळीदार आपलं बॅटर बनणार नाही. एकदम बघू शकता कुठलाही सोडा मी यामध्ये वापरलेला नाही आहे आणि वापरणार पण नाही आहे ना. तर आपल्याला इनो वापरायचा आहे, कारण ते पण इतकं काही खास नसतं मुलांसाठी. आणि आपण हेल्दी रेसिपी बघणार आहोत, त्यामुळे यामध्ये मी काहीही अनहेल्दी गोष्टी टाकणार नाही आहे. सो तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बॅटर बनलेलं आहे, एकदम जाळीदार. आणि याला मी कुठल्याही मीठ वगैरे आधी घातलेलं नाही आहे, कारण ते ज्यावेळेस आपल्याला इडली बनवायची त्यावेळेसच घालायचं आहे. आता अर्धा तास अगोदर मी त्यामध्ये अर्धी वाटी रवा ॲड केलेला आहे. तुम्ही ते हवं तर स्किप पण करू शकता, पण मला रवा ॲड करायचा होता, कारण त्यामुळे आणखी खुसखुशीत आपली इडली बनणार आहे. तर आपल्याला कलरफुल इडली करण्यासाठी मी काही कुठले बाहेरचे कलर यूज करणार नाही. जे अगदी आपले आयरननी रिच असं पालक त्यामध्ये मी मस्त मिक्सरच्या भांड्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. एकदम मस्त प्युरी बनवायची आहे आपल्याला. आणि मैत्रिणींनो लक्षात ठेवा, प्युरी बनवताना अजिबात पाणी घालू नका. अगदीच किंचित 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता, पण पाणी जर तुम्ही ॲड केलं तर आपलं बॅटर एकदम पातळ होऊन जाईल आणि जे इडली बनणार नाही. सो बघू शकता मी जास्त काही पाणी घातलं नाही आहे त्या पालकमध्येच. फक्त 2 चमचे पाणी ॲड केलेलं छोटे, ते त्याची प्युरी बनवली. आणि प्युरी एकदमच बारीक करायची असं पण काही नाही आहे, तुम्ही अशी बनवू शकता जे दात खाताना मध्ये मध्ये पान आलं तरी खूप छान लागतं. आणि हे 2 चमचे मी इडलीचं बॅटर त्यामध्ये ॲड केलेलं आहे. बघू शकता कलर कसं छान आलेला आहे आपल्या इडली बॅटरला. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम एकाच साईडनी फिरवलं तरी चालेल. आता मला ते जास्त मिक्स करायचं होतं म्हणून मी तसं दोन्ही साईडनी फिरून घेतलं, कारण आपलं ग्रेव्ही एका बाजूला आणि बॅटर एका बाजूला असं नको व्हायला. दोन्ही मिक्स झालं पाहिजे छान असं. आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला. त्याचसोबत मी इथे आता बीटरूटचं पण बनवणार आहे, कारण पिंक इडली आपल्याला बनवायची आहे. आता बीटरूट खाणे तसं तर तुम्ही साधं मुलांना खायला द्या, अजिबात खाणार नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना पालक बीट असं दिलं तर ते किती फायदेशीर आहे हे तुम्ही बघू शकता. आणि तुमचं बॅटर दोन्हीही इतकं छान बनलेलं आहे, अजिबात मी कुठलाही सोडा किंवा इनो वापरलेला नाही. आता यामध्ये आपल्याला फक्त मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आणि बघू शकता किती छान असं पिंकिश रेड कलर आपली इडलीचं बनलेलं आहे. हा पण एक मात्र आहे की हा कलर जो बॅटरचा कलर आहे पिंकवाला, हा नंतर इडली शिजल्यानंतर तो चेंज होईल. आणि बाळासाठी पंपकिन सीड मी यासाठी ॲड केलं, कारण पंपकिन सीड असे तर मुलं खात नाही, असं सेपरेट दिलं तर त्यापेक्षा आपण आणखी काहीतरी ऑप्शन शोधायचा म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर पंपकिन सीडचे फायदे किती आहे की जो एकदम पचनासाठी हेल्दी आहे, उष्णता मिळते. त्याचसोबत प्रोटीनचा चांगला स्रोत आहे, मॅग्नेशियम झिंकचा उत्तम स्रोत आहे.
त्याचनंतर त्यामध्ये हृदयासाठी फायदा असतो, ओमेगा 3 आणि ॲसिड हे सगळं आहे त्यामध्ये, ओमेगा 6 आहे। त्यानंतर आपल्या पचनक्रिया सुधारते, झोप सुधारते, आणखी भरपूर ताकद असते आणि हे सगळं आपल्याला छान असं त्यामध्ये मी पंपकिन सीड त्यामुळे मी ॲड केलेले आहे, कारण माझा मुलगा असं खायला दिलं तर तो कधीच खात नाही। मग मी त्यावर चांगला असा ऑप्शन शोधलेला आहे जो खूप चांगला आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचसोबत माझं इंस्टाग्रामवर पेज आहे, त्याला पण फॉलो करायला विसरू नका। आणि मैत्रिणींनो, मी आता हे भांडं जे आहे ते स्टीलचं यूज करणे मला फार आवडतं। तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी याची पण लिंक तुम्हाला देईन। त्यानंतर मी असं पिंकचं बॅटर जे आहे ते दोन्ही भांड्यांना लावून घेतलं आणि तुम्ही एक सोबत पण लावू शकता, म्हणजे हाफ हाफ करायचे असेल तर। आणि त्यानंतर मी दुसऱ्या भांड्यामध्ये आपलं ग्रीनवालं म्हणजे पालकचं जे आहे बॅटर ते पण ॲड केलेलं आहे। आणि बीटरूट तर खायला इतकं उत्तम आहे, ज्यामुळे आपल्याला रक्तदाब नियंत्रण होतो, हृदयविकारासाठी फायदेशीर आहे, रक्त वाढतं आणि खूप म्हणजे त्याचे खूप सगळे फायदे आहेत। त्वचा चमकते, पचनाला मदत होते। आता हे जर आपण असं नॉर्मली खायला घेतलं तर आपल्यालाही कंटाळा येतो, त्यातली त्यात मुलांचे तर खूप नाटक असतात आजकाल। सगळ्या आयांना हाच प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलांना रोज नवीन टिफिनमध्ये काय द्यावं किंवा आहे त्या घरच्या मुलांना काय द्यायला पाहिजे की जेणेकरून हेल्दी पण असेल आणि तितकंच टेस्टी पण असेल। आता मैत्रिणींनो, मी सांगते ही इतकी टेस्टी झालेली इडली आणि खूप त्यामध्ये स्पॉन्जी पण आलेला, मी कुठल्याही बॅटरमध्ये सोडा किंवा इनो न वापरता अशी बनवलेली आहे। तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवली तर नक्की तुमची पण इडली अशीच बनेल। आणि मी हे 15 ते 20 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे, स्टीम करून घेतलेली आहे आपली इडली। तुम्ही बघू शकता मी भांड्याला लावून घेतलं आहे। आता हे एकदम छान बनतं आपलं। आणि त्यानंतर मी त्याच्यासोबत सांबार बनवलं होतं। आता तुम्ही दुसरी पण चटणी किंवा खोबऱ्याची चटणी किंवा आणखी तुम्हाला जी चटणी आवडत असेल ती मुलांसाठी तुम्ही बनवू शकता। आता खोबऱ्याची चटणीची रेसिपी पण मी इथे ॲड केलेली आहे, म्हणजे ऑलरेडी त्याचा व्हिडिओची लिंक मी शेअर करते, तुम्ही नक्की ती पण बघा, खूप छान बनते आणि त्यामध्ये मुलांसाठी पण खूप फायदे आहेत। तुम्ही बघू शकता इतकी रंगबिरंगी दिसायलाच किती छान वाटतंय ना, तर खायला का छान वाटणार नाही सांगा बरं। आणि त्यानंतर मी थोडेसे आणखी पंपकिन सीड ॲड केले वरती, कारण ते तसंही त्याला असं क्रंचीपणा खूप असतो सीडला, ते खायला खूप छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, किंवा तुम्ही नसेल तुम्हाला वरतून घालायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता, कारण ऑलरेडी आपण बॅटरमध्ये थोडेसे पंपकिन सीड ॲड केलेले आहे। आणि मैत्रिणींनो, कुक विथ अश्विनीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला बाळासाठी सगळ्यात घरगुती उपयुक्त अशा रेसिपीज मी घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा। आणि तुमच्या बाळासाठी तुम्ही कुठली रेसिपी ट्राय करता जी मी पण करायला पाहिजे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की। आणि बघा 20 मिनिटानंतर आपलं इडलीचं भांडं आपलं रेडी आहे। आणि हो, मी बोलले होते ना पिंक इडलीचा कलर चेंज होईल, कारण शिजल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो, पण आपली ग्रीन इडली जी आहे ती आहे तशीच आहे। आणि तिकडे बाजूला मी सांबारची रेसिपी बनवलेली आहे, ती तुम्हाला ऑलरेडी मी चॅनलला टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही लिंक देते, बघू शकता। बघा आपली इडली किती छान झालेली आहे आणि इतकी स्पॉन्जी झालेली आहे। आता ते थंड झाल्यानंतर इतकं मस्त टेस्टी लागेल। आणि बघू शकता आपली डिश रेडी आहे। चला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओला।